प्रथमतः रामकृष्ण हरी माऊली। काल रवी शिंदेवरती एक अमृता कुलकर्णीनं रोस्ट केला। असू द्या, त्या रोस्ट बद्दल काय आपल्याला बोलायचंच नाही। आम्हाला फक्त त्या लोकांसाठी बोलायचं आहे जे विनाकारण बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत। अरे ज्या रवी शिंदेनं आपल्या आजीची 2 वर्ष लहान मुलासारखी सेवा केली, संगोपन केलं। आजी 2 वर्ष बेडवरती पडून होत्या, त्यांना चालता येत नव्हतं। त्यांना जेवण द्यायचे, हिकल तिकल समद बागाचे संगोपन करायचे। ज्या वेळेस आजी जिवंत असताना तुम्ही त्यांच्या घरी त्यांच्या बागाला आलेलं नव्हत। त्यांच्या दाराला तुम्ही 5 रुपयाचा बिस्किट पुडा नेला नाही। आणि त्यांच्या आजी मयत झाल्यानंतर तुम्ही त्यांच्या घरी जाता, भावपूर्ण श्रद्धांजलीचे व्हिडिओ काढता। कशासाठी? व्ह्यूसाठी आणि डॉलर कमवण्यासाठी का? नाही नाही, आज मला भरपूर बोलायचंय त्या लोकांना, छपरी लोकांना। अमृता कुलकर्णी असं म्हणतात की रवी शिंदे तुम्ही आजी मयत झाल्यानंतर व्हिडिओ काढायला नको होते, त्या ठिकाणी तुम्ही दुःख व्यक्त करायला पाहिजे होतं। अरे दुःख त्याच व्यक्तीला व्यक्त करता येतं ज्या व्यक्तीच्या डोळ्यातून पाणी गळतं। त्रास त्याच माणसाला होतो ज्या व्यक्तीच्या डोळ्यातून पाणी गळतं। त्या व्हिडिओमध्ये ते ढसाढसा रडत होते, त्यांना काय दुःख नव्हतं का? आणि असो, अमृता दीदी आपला विषय चांगला आहे, आपलं एक आपुलकीचं नातं आहे, प्रेमाचं नातं आहे, आपण चांगले फ्रेंड आहोत। तर तुम्ही जे रोस्ट केलाय ना त्याबद्दल काय बोलायचंच नाही, तो रोस्ट चांगला आहे। तुम्ही रोस्टिंगचं काम करता, तुमचं कामच आहे ते, कुणाच्या पर्सनल लाईफ मध्ये घुसत नाहीत, ढवळाढवळ करत नाहीत, त्याच्याबद्दल काय बोलायचंच नाही। पण विषय असा आहे का ह्या आमच्या जवळच्याच नालायक कुत्र्यांसाठी ते आम्हाला रवी शिंदेला बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत। अरे बदनाम करून माणूस बदनाम होत नसतो, किंवा टीका कारस्थान करून काही होत नसतं। बदनाम तुम्ही काय करणार? अरे किती तर लोकांच्या घरामध्ये रवी शिंदेनं घर कोरलेलं आहे। मयत आजीचं व्हिडिओ रवी शिंदेनं काढायला नको होतं, अशी चर्चा तुम्ही पसरवताय का? कुठल्या शास्त्रात लिहून ठेवलेलं आहे का मयत व्यक्तीचं व्हिडिओ काढून, फोटो काढून? मयत व्यक्तीचा व्हिडिओ फोटो काढल्यानंतर तुमच्या तळपायाची आग इतकी मस्तकाला जाते, तर ज्या वेळेस रवी शिंदे त्यांच्या आजीची सेवा करत होते त्यावेळेस तुम्ही बोलायचे ना, बाबा रवी शिंदे हा खूप भारी माणूस आहे, आजीची भरपूर सेवा करतोय। त्यासाठी एखादा स्पेशल व्हिडिओ बनवायचा तुम्ही, किंवा आजी जिवंत असताना तुम्ही त्यांच्या घरी जायचं आजीला बोलण्यासाठी। 5 रुपयाचा बिस्किट पुडा घेऊन जायची तुमची अवकात नाही, आणि तुम्ही भावपूर्ण श्रद्धांजलीचे व्हिडिओ काढून व्हायरल करण्यासाठी, डॉलर कमवण्यासाठी त्यांच्या घरी येता का? फोनच जाऊ द्या स्पष्ट एकदम, मला रिअल बोलायचं आहे आणि चांगलं बोलायचं आहे। ज्या व्यक्तीला तुम्ही जिवंतपणे बोलत नाही, त्यांची सेवा करत नाहोत, त्यांना भेटायला येत नाहोत, अन्नाचा एक कण तुम्ही त्यांच्या नरडेत टाकत नाहोत, आणि आजी गेल्यानंतर, देव माणूस गेल्यानंतर त्यांच्या पाठीमागट असल्या काड्या करता होय? चांगला असताना तुम्ही त्यांच्या घरी पाऊल ठेवला नाही, आणि आजी गेल्यानंतर त्यांच्या घरी येता, व्हिडिओ करता, डॉलर कमवण्यासाठीच ना? स्पष्टच होऊन जाते ना इथं। माणुसकीचा माणूस जर चांगला असेल, नातं निभवणारा असेल, तर जिवंतपणे आजीची भेट घ्यायला जातो। आम्ही गेलेला होतो, 2-3 वेळा तिथं जाऊन आलेला होता आम्ही, मग तुम्ही का नाही गेले? भावपूर्ण श्रद्धांजलीचे व्हिडिओ काढण्यासाठी तुम्ही तिथं कशासाठी गेला? कशासाठी डंबेचारी केली? डॉलर कमवण्यासाठी? अरे कमवा ना डॉलर, पण चांगलं काम करा। कोणावरती टीका करून
आणि कटकारस्थान करून डॉलर कमवू नका. अमृताताईला हा विषय माहिती सुद्धा नव्हता, पण आमच्या जवळच्या लोकांनी त्यांना सांगितलं असा असा रोस्ट करा. अरे करू द्या ना, मग काय प्रॉब्लेम आहे, तो रोस्टच आहे ना. बदनाम केल्यानं कोण बदनाम होत नसते, मी बार बार तेच सांगत आलोय. आणि अमृताताई सुद्धा या चांगल्या ताई आहेत, त्या सुद्धा कोणाच्या पर्सनल लाईफ मध्ये ढवळाढवळ करत नाहीत. अमृताताईचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. अरे तुम्ही तुमच्या जीवाला थोडं लाजा. शाला फोन कर, त्याला फोन कर, इकडं कटकारस्थान कर, त्याची भांडण पेटव. तुम्हाला बागाच आहे का? मी भांडव मिटवण्याचा प्रयत्न केलाय, ऐका ही रेकॉर्डिंग. ऐकलो का? आपल्याला तसली लाचारी जमत नाही. जे असतंय ते आपलं स्पष्ट असतंय. तुमच्यासारखं छपरी चाळ करत नाहीत आम्ही. अरे तुम्हाला भेटायला आल्यानंतर लोकांना तुम्ही चहाचा कप हातात देत नाहीत, साधं त्यांना पाणी विचारत नाहीत. पण रवी शिंदेच्या घरी आज कितीतरी लोक येऊन जेवण करून जातात, हे विसरू नका. ही माणुसकी कुठंतरी अजून जिवंत आहे. तुम्ही फक्त व्ह्यू साठी डॉलर साठी काम करताय, पण आमचे रवी भाऊ माणुसकीसाठी काम करतायत. काय आम्ही महिन्याला 2 लाख रुपये लोकांना दान करतो, मदत करतो म्हण. अरे तुम्ही दान करताय, मदत करताय ना, ते पण दाखवा ना व्हिडिओद्वारे. तुम्ही घरची नवरा बायकोची भांडणं युट्यूबवर दाखवता. आज हिथं तिथं फिरायला गेलेलं तुम्ही दाखवता. हॉटेलमध्ये आम्ही तंदुरी खाल्ली, आम्ही चिकन खाल्लं, आम्ही दारू पिली, ही सुद्धा दाखवता. मग लोकांना मदत केलेली तुम्ही का दाखवत नाहीत? उचलली जीभ लावली टाळ्याला. उगाच सांगायचं मुगुम आम्हाला एवढं एवढं पैसे येतात आणि आम्ही लोकांना 2 लाख रुपये महिन्याला दान करतो. अरे तुमच्यात एवढी हिंमत आहे ना 2 लाख रुपये महिन्याला दान करायची, तर व्हिडिओद्वारे तुम्ही दान करून दाखवा. बनवा व्हिडिओ दान करायला 2 लाखाचं. तुम्ही काय दान करताय बघूयात तरी. तुम्ही फक्त पब्लिकला वेड्यात काढून $1 कशी कमवायचं याचा विचार करताय, हे लक्षात ठेवा. आणि चालले उठले शहाणे रवी भाऊला बदनाम करायला. बदनाम केल्यानं कोणी बदनाम होतय का? अरे आज रवी दादांनी घराघरात एक युट्यूबर तयार केलेला आहे, लोकांची मन जिंकलेला आहे, लोकांच्या हृदयात त्यांनी घर करून ठेवलेलं आहे. तुमच्या असतील औरंगजेबाच्या सैनिका एवढे 5 लाख फॉलोअर्स, पण आमचे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढे मुठभर फॉलोअर्स. त्याच्यामुळे तुम्ही पण आमच्या नादाला लागू नका. रवी शिंदेला सपोर्ट करणारे भरपूर माणसं आहेत, आणि मी तर एकदम खूप जवळचा जिवलग मित्र आहे. रवी शिंदेला लढाचा असेल तर अगोदर आम्हाला पण लढा. जेवढं वाटतंय तेवढं प्रकरण तुम्हाला सोपाय वाटा लागलंय होय. तुम्ही केलेली कटकारस्थानं आम्हाला ओळखू येत नाहीत काय? आम्हाला समज ओळखू येतंय, पण आम्ही फक्त शांततेत विचार करतो. तुमच्यासारखं हुलू 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 करत नाव आम्ही. तुम्हाला हितकीच माणुसकी आहे तर आजी जिवंत असताना तुम्ही त्यांच्या घरी 5 रुपयाचा बिस्किट पुडा घेऊन का गेलं नाव?
लाखाशिवाय बात नाही आणि वडापाव शिवाय काय खात नाही. तुमच्याकडे 5 रुपयाचा बिस्किट पुडा न्यायला पैसे नव्हते का? बससाठी तिकिटाला पैसे नव्हते का? लोकांना तुम्ही 2-2 लाख रुपये दान करता, मदत करता, तर तुम्हाला तिकिटाला 5 रुपयाच्या बिस्किट पुड्याला पैसे नाहीत का? आणि ज्या वेळेस आजी मयत होते त्यावेळेस तुमच्याकडून कुठून पैसे येतात जाण्यासाठी? तिथं तुम्हाला कंटेंट पाहिजे असतो ना. कंटेंट साठी गेलात तुम्ही, तिथं डॉलर साठी गेलात, व्ह्यू साठी गेलात. हे आम्हाला दिसतंय ना उघड उघड. काय राव, मानलं बरं का तुम्हाला. करा करा, कट कारस्थान करा आणि किती पण बदनाम करण्याचा प्रयत्न करा. जेवढं तुम्ही बदनाम करचाल तेवढं रवी शिंदेचं नाव मोठं होणार आहे, हे लक्षात ठेवा. अरे लाजा धरा थोडं. तुमच्या घरात पाण्याचा तांब्या भेटत नाही, पण रविदादाच्या घरात माणसं जेवण करून जातात, त्यांचा आत्मा तृप्त होतो, शांती होतो. अशी माणुसकी शिका. तुम्हाला काय वाटलं? तुम्ही करणाऱ्या ठिकाण कटकार असताना आम्हाला ओळखू येत नाहीत? अरे तुम्ही काय करता, कुठं जाता, तुमची पर्सनल लाईफ आम्हाला समधी माहिती आहे. पुराव्या सगट, फोटो सगट. करू द्या का व्हायरल ती, पण आम्हाला पर्सनल लाईफ मध्ये ढवळाढवळ करायची नाही म्हणून आम्ही शांत आहे. शांतच राहू द्या. तुमचं कसं झालंय, नाक कापलं तर भोक जागेवर आहे म्हणण्यासारखी तुम्ही लाचर लोक आहो. तुम्हाला शब्दाचा काय परिणाम पडणारच नाही. ह्याचे त्याचे चाटत तुम्ही असंच फिरणार आहोत. पण खोटं जास्त दिवस टिकत नसतं, हे लक्षात ठेवा. अरे महाराष्ट्रातल्या युट्यूबरचं काहीच सबस्क्रायबर नाहीत, कारण ते काड्या करतात, ह्याची त्याची चाटत फिरतात. अरे बाहेर राज्यातला आणि बाहेर देशातला जर विचार केला तर त्यांचे भरपूर सबस्क्रायबर आहे, ती 10-20 मिलियन्स कड. आपल्या महाराष्ट्रातल्या युट्यूबरला 2-3 मिलियन्स पण सबस्क्रायबर नाही ती व्यवस्थित. कुठं 400-500 मिलियन्स, 2 मिलियन्स, विषय मिटला तिथंच. अरे बाहेर राज्यातले, बाहेर देशातले लोक काहीतरी कला दाखवतात, चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करतात, म्हणून ते पुढे जातात. तुमच्यासारखं शेला काड्या कर, तेज कटकारस्थान कर, कुठं नवरा बायकोचंच भांडण टाक, कुठं घरचं असंच झालं आमच्या आणि घरचं तसंच झालं ना, आम्ही हिथं जेवायला गेलो आणि तिथं जेवायला गेलो. लोकांना त्याच्यातून काय काय घेण्यासारखं भेटते? आज तुम्ही जेवण करायलेले व्हिडिओ टाकताय, उद्या दुसऱ्याच कशाचे तर व्हिडिओ टाकचाल. काय सांगता येत नाही तुमचं टाकचाल. पण असू द्या, सांगून ठेवतोय, रवी शिंदेचा जो विरोधक ना, तो आपला विरोधक. बात पक्की आहे ही. आणि तुम्ही किती बी करा काड्या, बघू तुमची कितीपर्यंत लायकी आहे, कुठंपर्यंत जाण्याची लायकी आहे. आणि ज्या वेळेस सुरुवात आम्ही करू ना, त्यावेळेस फक्त रडू नका, बास.